नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला धडा आहे व्याकरणचा त्याचं नाव काय? अनेक शब्दों के लिए एक शब्द। काय आहे? अनेका शब्दासाठी एकच शब्द घेतलेले आहे आणि हा धडाचा हा दुसरा सीझन आहे। पहिल्या सीझन मध्ये आपण काय पाहिले की यांचा काही परिभाषा पाहिल्या आणि यांचा काही असं शब्द पाहिले की ज्या आपल्यासाठी खूपच उपयोगी होते। तर यामध्ये आपण काय पाहणार आहे? चला बघूया। चला बघा। आता आपल्या समोर इथे आपण काय पाहणार आहे की काही प्रश्न आणि उत्तर। आता आपल्या समोर काय आला आहे? सांगा लवकर मला। चला मी सांगते। आपल्या समोर आले आहे प्रश्न पहिला। कोणता आहे प्रश्न पहिला? तर चला बघूया प्रश्न पहिला मध्ये काय आहे। कोष्टक में दिए गए शब्दों में से उचित शब्द चुनकर लिखो। यात काय दिले आहे की कोष्टक यामध्ये काही तुम्हाला शब्द दिलेले आहे आणि तुम्हाला तुमचा जे प्रश्न आहे त्यासमोर त्या खरंच शब्दाचा अर्थ लिहायचा आहे किंवा यांचं उत्तरे पण लिहायचं आहे। कारण की यांचं जे उत्तर आहे ते आपल्याला जळून जात आहे की ते सही आहे की गलत आहे। तर याबद्दल आपण पहिला प्रश्न बघते। चला। जिस पर ऋण चढा हो, ज्यांच्याकडे ऋण चढलेला आहे तर त्यांना काय म्हणतात आपण? ऋणी। काय म्हणतात? ऋणी असं म्हणतात। ज्या लोक ऋण जास्त लेतात तर त्यांना काय म्हणतात आपण? ऋणी। काय म्हणतात? ऋणी। दुसरा आहे आपल्या समोर विदेश में प्रवास करने वाला। काय म्हणतात? जे विदेश यातून प्रवास करतात तर त्यांना काय म्हणतात आपण? प्रवासी। काय म्हणतात आपण? प्रवासी म्हणतात। तिसरा आपल्या समोर आहे जिसका कोई ना हो, ज्यांचा कोणीही नाही होणार तर त्यांना काय म्हणतात आपण? अनाथ। काय म्हणतात? अनाथ। तर याबाबत याचा प्रश्न याचं उत्तर अशा प्रकारे तुम्हाला द्यायचं आहे। कारण जेव्हा तुम्हाला प्रश्न यांचं उत्तर भेटणार तेव्हाही तुम्ही आपल्या समोर पण असंही उत्तरे लिहिणार आहे। अजून बघूया। चला बघा। जो कभी ना मरे, जे कधीही मरणार नाही त्यांना काय म्हणतात आपण? अमर। काय म्हणतात? अमर। पाचवा, जिसका कोई आकार ना हो, ज्याचा कोणताही आकार नाही झालेला आहे। ज्याचा कोणीही आकार नाही येत, कोणताही आकार नाही होत तर त्यांना काय म्हणतात आपण? सांगा लवकर। काय म्हणतात? त्यांना आपण निराकार म्हणतात। काय म्हणतात? निराकार। सहावा आपल्या समोर आहे जिसमें बल की कमी हो, ज्याच्याकडे बलांची कमी होतात त्यांना काय म्हणतात आपण? निर्बल। काय म्हणतात? निर्बल। तर यासाठी आपला पहिला, दुसरा आणि तिसरा आणि चौथा आणि पाचवा आणि सहावा प्रश्न झालेला आहे। आता आपण सातवा पाहणार। जो प्राणी जल में रहे, ज्या प्राणी जलामध्ये राहतात त्यांना काय म्हणतात आपण? जलचर। काय म्हणतात? जलचर। अच्छे आचरणवाला, सदाचारी, जे चांगलं बोलतात किंवा तुमच्या सोबत चांगलं असतात तर त्यांना काय म्हणतात आपण? सदाचारी। काय म्हणतात? सदाचारी। तर हे झाले आपला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा, सातवा आणि आठवा प्रश्न आणि उत्तरे। अजून आहेत का? चला बघूया। आता आपल्या समोर दुसरा प्रश्न आलेला आहे हा ना। तर याचा दुसरा प्रश्नाचं काय उत्तर आहे किंवा याला काय करायचं आहे हे आपण बघूया। तर बघा, विभाग अ और विभाग ब की जोडियां बना। त्यांना काय करायचं? जोडायचा आहे। काय करायचं? जोडायचा आहे। तर पहिला विभाग अ आणि उत्तर आणि इथे विभाग ब। तर तुम्हाला उत्तर कुठे लिहायचं आहे? इथे। कुठे? इथे। तर पहिला काय आहे? जन्म से अंधा। तर तुम्हाला काय वाटते? मी तुम्हाला हे सगळं दिलेले आहे तर तुम्हाला काय वाटते की इथे काय येणार? सांगा मला लवकर। सांगा काय येणार? चला सांगते मी, नंतर सांगणार। दुसरा जो आपला समोर प्रश्न आहे, जो ईश्वर को माने, जे ईश्वरला मानणार किंवा जे ईश्वराची पूजा करणार तर त्यांना काय म्हणतात आपण? ते। तिसरा, जिसका भाग्य अच्छा हो, ज्याचा भाग्य चांगलं असतात, ज्याचा भाग्य काय असतात? चांगले असतात तर त्यांना काय म्हणतात आपण? ते लिहायचं। आता इथे बघा, जो सत्य बोलतात, जे चांगलं बोलतात किंवा सत्यच बोलतात, ते अशुभ नाही बोलतात किंवा असत्य नाही बोलतात तर त्यांना काय म्हणतात आपण? पाचवा, जिसमें रस हो, ज्याच्याकडे रस होतात तर त्यांना काय म्हणतात आपण? ते लिहायचं आहे। जिसे लज्जा ना हो, ज्याच्याकडे लज्जा नाही होत किंवा ते बेशरम आहे, ते काहीही बोलतात आणि कुठे पण बोलतात आणि त्यांना असं वाटते पण नाही की मी कुठे बोलणार आहे किंवा कुठे बोलत आहे, ते हे सगळे जे आहे त्यांना काय म्हणतात? आता याचं उत्तर आपण बघणार आहे। तर चला बघूया। विभाग 2 अ आणि विभाग ब आणि जोड्या लावा।
तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, यांचं उत्तर लिहायचं आहे. बघा, पहिला प्रश्न, जन्मसे अंधा. जे जन्मापासून अंध आहे त्यांना काय म्हणतात आपण? जन्ममाध. काय म्हणतात? जन्ममाध. दुसरा, जो ईश्वर को माने. जे ईश्वरला मानत आहे त्यांना काय म्हणतात आपण? आस्तिक. काय म्हणतात? आस्तिक. तिसरा, जिसका भाग्य अच्छा हो. ज्याचा भाग्य खूपच चांगला आहे त्यांना आपण म्हणतात ते खूपच भाग्यशाली आहे किंवा ते खूपच भाग्यवान आहे. तर त्यांना काय म्हणतात आपण? भाग्यशाली. काय म्हणतात? भाग्यशाली. चौथा, जो सत्य बोलता. जे सत्य म्हणतात त्यांना काय म्हणतात आपण? सत्यवादी. जे सत्य बोलतात किंवा जे सत्य म्हणतात तर त्यांना काय म्हणतात आपण? ते सत्यवादी आहे. ते खूप चांगली बोलते आणि ते सत्य बोलते, तर यांना काय म्हणतात आपण? सत्यवादी. पाचवा, जिसमें रस ना हो. ज्याच्याकडे रस नाही होता त्यांना काय म्हणतात आपण? सरस. बघा, जिसमें रस हो. ज्याच्याकडे रस होतात तर त्यांना काय म्हणतात आपण? सरस. म्हणजे त्याच्याकडे खूपच आहे, सगळं चांगलं आहे त्यांना काय म्हणतात आपण? सरस. सहावा, जिसे लज्जा न हो. ज्याच्याकडे लज्जा नाही होतात त्यांना काय म्हणतात? निर्लज. म्हणजे आपण बोला ना, ती कुठेही बोलतात, काहीही बोलतात, त्यांना म्हणतात आपण निर्लज. काय म्हणतात आपण? निर्लज. तर अशा प्रमाणे हा प्रश्न तुम्हाला देणार आहे आणि तुम्हाला असं प्रमाणे ही उत्तरे लिहायचं आहे. आता बघा, प्रश्न तीसरा, कोष्टक में दिए गए शब्दों में उचित शब्द चुनकर लिखो. इथे प्रश्न दिलेला आहे, तुम्हाला इथे शोधून त्याचं उत्तरे लिहायचं आहे. तर पहिला प्रश्न करू. चला बघा, पहिला प्रश्न काय? जिसमें कोई दोष न हो. ज्यांच्याकडे काहीही दोष नाही होते. ज्या व्यक्तीसोबत आपण बोलतो ना, हा व्यक्तीला किंवा तुमचा कोणी मित्र नसता किंवा कोणताही मित्र असतात, तुम्ही बोलता ना हे खूपच त्याच्याकडे काहीही दोष नाही, ती खूपच चांगला अभ्यास करते, खूपच चांगला बोलते, हे सगळं बोलते, तर त्यांच्याकडे काही असा नाही आहे जी मी तुला सांगणार की हे वाईट आहे असं प्रमाणे. तर याचं उत्तर काय होणार? तुम्ही मला सांगा, मी नाही सांगणार. सांगा लवकर. चला, मी सांगणार आहे पण नंतर. पहिला आपण त्याचा अजून काय प्रश्न आहे ते बघूया. बघा, दुसरा, जिसमें रस ना हो. तिसरा, जो दूसरों की प्रशंसा करे. जे दुसऱ्या लोकांची प्रशंसा केलेले जाते त्यांना काय म्हणतात? चौथा, जिस पर विश्वास किया जा सके. ज्याचा वर विश्वास ठेवले होते त्यांना काय म्हणतात? पाचवा, अपने ही मतलब को देखने वाला. जे आपला मतलबलाही होते आणि ते आपल्या बरोबरही होते त्यांना काय म्हणतात? सहावा, जो कार्य सरलता से हो. जो कार्य सरलता बाबत होणार त्यांना काय म्हणतात आपण? ते. बघा, पहिला प्रश्न काय तुमचा होता? जिसमें कोई दोष ना हो. ज्यामध्ये कोणताही दोष नाही त्यांना काय म्हणतात आपण? सांगा लवकर. निर्दोष. काय म्हणतात? निर्दोष. दुसरा, जिसमें रस ना हो त्यांना काय म्हणतात? नीरस. काय म्हणतात त्यांना? नीरस. तिसरा, जो दूसरों की प्रशंसा करे. जे दुसऱ्यांची प्रशंसा करते त्यांना काय म्हणतात आपण? प्रशंसक. काय म्हणतात? प्रशंसक. तर याबद्दल आपला 3 प्रश्न झालेले आहे आणि त्यांचं उत्तर पण मी तुम्हाला दिले आहे. आता आपण चौथा बघणार, जिस पर विश्वास किया जा सके. ज्याच्याकडे आपण विश्वास ठेवते त्यांना काय म्हणतात? विश्वसनीय. काय म्हणतात? विश्वसनीय. आणि पाचवा आहे आपल्या समोर, अपने ही मतलब को देखने वाला. जे आपलाही बघते किंवा आपल्यासाठीही बोलते त्यांना काय म्हणतात आपण? स्वार्थी. बघा, जेव्हा तुम्ही आपल्या मित्र किंवा मैत्रिणीसोबत बसतात आणि बोलतात तुमची पुस्तक द्या मला आणि तुम्ही काही पण तुम्ही बोलतात, तर ते तुम्हाला नाही देतात, तुम्ही काय बोलतात? ते खूपच स्वार्थी आहे. ते फक्त आपलाही विचार करते, लोकांचा विचार नाही करते, तर त्यांना काय म्हणतात आपण? स्वार्थी. जो कार्य सरलता से हो. जे कार्य सरलता से होऊन जातात म्हणजे त्याच्यामध्ये काही कठीणाई नाही येतात, काही पण नाही होतात, तर त्यांना काय म्हणतात आपण? सुगम. काय म्हणतात? सुगम. तर याबद्दल आपल्याला पहिला, दुसरा आणि तिसरा प्रश्न झालेला आहे आणि खूपच छान तुम्ही उत्तर दिले. मला खूपच आनंद वाटले. असंही तुम्ही अभ्यास करूया, कारण की जेव्हा अभ्यास करणार तेव्हाही तुम्ही सरळ मार्गावर पोहोचणार आहे. कळलं की नाही? कळलं? हो. तर यापर्यंत तुम्हाला असं आहेत का जे नाही समजला किंवा तुम्हाला असं वाटते की नाही होणार? काय? सगळं. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की यांचा काही प्रश्न आणि उत्तरे बघितले. त्याबद्दल आपल्याला असं माहीत झालेली आहे की असे खूप शब्द आहेत, त्याबद्दल आपल्याला असं माहीत झालेलं की असे खूप शब्द आहेत ज्याच्याकडे आपल्याला हे नाही माहीत जाते की यांचा एक अर्थ कसा आहे. जसा
की इथे खूपच उदाहरण दिलेलं आहे किंवा खूपच प्रश्न आणि उत्तरे दिलेलं आहे. याबाबत आपल्याला असा विचार करायचा आहे की यांच्या जे अनेकार्थी अजून कोणता आहेत का, ते पण तुम्ही पण विचार करा की अजून कोणता आहे आणि विचार करून मला सांगा. जेव्हा मला वाटते की यांच्याकडे आहेत, प्रश्न आहेत, तर याबद्दल मी तुम्हाला यांचं काही उत्तर आणि प्रश्न दिलेले आहेत. तर त्यांना वाचून घ्या आणि समजून घ्या. आणि आपण हे पण पाहिले की अनेकार्थ म्हणजे एक शब्दात जे खूपच मोठा प्रश्न आलेला आहे, त्याच्या एक शब्दामध्ये आपण कसं रूपांतरण करूया आणि कशाबद्दल त्यांचा परिचय करूया किंवा कशाबद्दल त्यांचा बोलूया. जसं एक होता की स्वार्थीचं ते मतलब म्हणजे स्वतःसाठी जे आपला विचार करते त्यांना आपण काय म्हणतात स्वार्थी, असा प्रमाणे यांचा शब्द भेटलेला आपल्याला आहे. तर असा अजून आहेत का, अजून प्रश्न आहेत का, ते पण विचारून घ्या आणि तुमच्यासाठी जे शब्द आहेत ते पण तुम्ही करूया. विचारून प्रश्न जे आहे ते लिहून घ्या आणि नीटप्रमाणे त्यांचं वाचन करूया. अशा प्रमाणे अजून काही प्रश्न आहेत तुमच्याकडे किंवा मी पण शोधणार आहे. अजूनही काही शब्द निघते आहेत, तर तुम्ही मला सांगा. लवकरच सांगा. सांगणार का? चला. तर अशा प्रमाणे याच्या आपण पाहिले, त्यातून तुम्ही अजून करून घ्या आणि लिहून पण घ्या. जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हाही तुम्हाला समजणार. धन्यवाद.